नमस्कार नमस्कार माझ्या ज्ञानवृत्ती भक्तिवृत्ती मैत्रिणींना बंधू भगिनींना श्रोत्यांना प्रेक्षकांना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरीच्या प्रांगणात आज आपण हरिपाठाचा 5वा अभंग बघणार आहोत. ओळी छंदातले अतिशय सुंदर हरिनामाचं महात्म्य सांगणारा हा 5वा अभंग आपण आज बघणार आहोत. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव न तुटे संदेह, गुरु विणे अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, बुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे सांगाती तरणोपाय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. गणना करावी लागेल इतकं पुण्य हरिनाम घेतल्याने कलियुगात मिळणारे असं सांगणाऱ्या हरिपाठातला हा श्लोक तितकाच महत्त्वाचा आहे. एकाहून एक सरस. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. कलियुगामध्ये प्रयत्नांमध्ये रमलेल्या लोकांना माऊली सांगताय योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. सिद्धी म्हणजे अष्टसिद्धीच नाही. सिद्धी म्हणजे प्रापंचिक दुःखातनं पूर्ण मुक्ती, ती पण सिद्धीच आहे. गृहस्थाश्रमासाठी ती पण सिद्धीच आहे. ही सिद्धी केव्हा मिळते? योग याग विधी येणे नोहे. तुम्ही यज्ञयाग केला तर सिद्धी मिळेल असं नाहीये. विद्वान लोक किंवा काही ज्यांना स्वर्गाबद्दल उत्कंठा असते ते लोक स्वर्गातल्या अप्सरांविषयी ऐकतात आणि यज्ञयागाची शिडी उभी करतात. आकाशाला भिडणारी यज्ञयागांची शिडी ज्ञानेश्वरी माऊलीच सांगतात. यज्ञयागांचा वळवता उभा करतात. ते यज्ञयाग करतात, उत्तम करतात. कशासाठी? स्वर्गसुख मिळावं म्हणून. पण या यज्ञयागांनी नोहे सिद्धी. यज्ञयाग विधी येणे नोहे सिद्धी. यज्ञ याग, यज्ञाचा अर्थ गीतेमध्ये त्यागमय कर्म घेतलेला आहे. त्यागमय कर्म केलं तरच बंधन पडत नाही त्याचं. पण तुम्ही स्वार्थ ठेवून जर काही यज्ञयाग केला तर त्याच्यासाठी सिद्धी मिळत नाही. यज्ञयाग विधी करुणी व्रत उपवास वाढवी, श्री जटांचे पाश. करुणी व्रत उपवास वाढवी, श्री जटांचे पास, भजना विण उदास. यज्ञयाग केले, हठयोग केला, जटांचे पाश वाढवले, पण मनामध्ये ध्यान नसेल तर भजना विण उदास. नामस्मरणाशिवाय सगळं व्यर्थच आहे. सगळे हे जे हठयोग वगैरे यज्ञयाग विधी आहे, व्रत वैकल्य, हे सगळं निरर्थक आहे. म्हणून म्हणताय यज्ञयाग विधी येणे नोहे सिद्धी. तो काय मग? वायाची उपाधी. ती निरर्थक उपाधी आहे. तो निरर्थक खटाटोप आहे. तो व्यर्थ खटाटोप आहे. वायाची उपाधी. आणि त्याला माऊली काय म्हणताय बघा, कठोर शब्द वापरलाय माऊलींनी. वायाची उपाधी दंभ धर्म. तो दंभाचा धर्म आहे. ते दंभाचं आचरण आहे. योग याग करणं आणि त्याच्याने सिद्धी प्राप्त होण्याची इच्छा करणं आणि देखावे करणं यज्ञयागाचे, तो दंभ आहे. दंभ शब्दाची फार सुंदर व्याख्या आहे आणि ती गीता ज्ञानेश्वरी वाचल्यावरच आपल्याला कळते. आगते स्वागतम कुर्यात ही एक व्याख्या आहे. आणि दंभाची एक व्याख्या आहे स्वस्य अप्रदर्शनम करोती. स्वस्य स्वतःचं जसं नाही तसं दर्शन लोकांना करवणे. स्वस्य अयोग्यम दर्शनम कारयती. स्वतः जसे नाही तसं समाजाला दाखवणं याला दंभ म्हणतात. याला दंभ म्हणतात. सज्जनता नाही सज्जनत्व दाखवणं, ज्ञान नाही ज्ञान दाखवणं, गायन नाही गायन दाखवणं नुसतं. स्वस्य अयोग्यम प्रदर्शनम कारयती तत्
दंभ, 6 दंभा, तो दंभही श्रुते हो. जसं आहे आपण तसं समोरच्या पुढे आपले जसेच्या तसे पत्ते ठेवले पाहिजे. जसं नाही तसं दाखवणे हा दंभ असतो. खूप लोक दाखवतात, जसं नाही तसं दाखवतात, पण ते कधी ना कधी उघडं होतच. तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विण देव, भावाशिवाय देव कसा आहे? स्थिरचर व्यापुनी दशांमुळे उरला, असा तो भरलेला आहे. हा दृढनिश्चय असणं, हा भाव आणि ही भक्ती आहे. भावे विण, त्याच्याशिवाय देव नाही, त्याच्याशिवाय देव नाही, त्याच्याशिवाय देव नाही. भावे विण देव न तुटे संदेह, त्याच्यामुळे समस्या जात नाही मनातल्या. भावे विण देव न तुटे संदेह, गुरु विणे अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय अनुभव कैसा, ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ होते. गुरु गुरु मानवी जीवनातलं चरमबिंदूचं महत्त्व म्हणजे गुरुतत्व आहे. वेगवेगळे गुरु असतात, व्यावहारिक गुरु असतात, कलाक्षेत्रातले गुरु असतात, पारमार्थिक गुरु असतात, आध्यात्मिक गुरु असतात. या आध्यात्मिक गुरुशिवाय गुरुविणे अनुभव कैसा कळे, त्या गुरुशिवाय काहीच कळत नाही. मग कितीही गुरु करा तुम्ही, कितीही गुरु करा, पण आध्यात्मिक गुरुशिवाय, परब्रह्मज्ञानी गुरु प्राप्त झाल्याशिवाय जीवनाचं मर्म समजत नाही. गुरुविणे अनुभव कैसा कळे. माऊलींना ज्ञानेश्वरी वाचताना कळतं की गुरुविषयी केवढी नितांत श्रद्धा आहे. माझे नित्य नवे श्वासोश्वास व्हावे प्रबंध, गुरु कृपे विण काय नोहे. गुरु कृपे विण काय होय, म्हणजे माझा प्रत्येक श्वास प्रबंध होईल जेव्हा गुरुकृपा होईल. जेव्हा गुरुकृपा होईल, गुरुकृपा होय काय नोहे. मग काय नाही आहे, सगळं प्राप्त आहे. माझे श्वास, माझा श्वास उच्छ्वास प्रबंध होतील श्री गुरुनिवृत्तीनाथांच्या कृपेने. ही गुरुकृपा आहे न हो श्रोते. काय गुरुबद्दल बोलायचं, गुरुकृपा ही. गुरुविणे अनुभव, हा अनुभव जो असतो गुह्य अनुभव, तो सद्गुरूंकडनं कळतो. गुरु आणि सद्गुरू, सद्गुरू म्हणजे परब्रह्मज्ञानी गुरु, त्याच्याकडनं अनुभव कळतो. ब्रह्मानंदाचा, परमानंदाचा, आत्मज्ञानाचा अनुभव सद्गुरूंकडनं कळतो. माऊलींना गुरुतत्व शिरसा वंद्य आहे. गुरुविणे अनुभव, त्या गुरुकडे आपल्याला जावं लागतं श्रोते हो. भगवद्गीतेत सांगितलंय, गुरुकडे जा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरुकडनं कसं ज्ञान घ्यायचंय, तद्विधी ते ज्ञान मिळव. कसं, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रकारही सांगितले गुरुकडनं ज्ञान मिळवण्याचे. त्यांच्यापुढे नतमस्तक हो, त्यांना प्रश्न विचार जिज्ञासेने. मग ते काय करतील, उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. तू जर असा विनम्र होऊन गुरुपाशी बसला, प्रश्न विचारले, जिज्ञासा दाखवली, तर सद्गुरू तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. उपदेक्षन्ति ते ज्ञानम यजनात्वा अमृतम अश्नुते. जे ज्ञान मिळाल्यावर तुला अमृत प्राशन केल्याचं समाधान मिळणार आहे, असं ज्ञान सद्गुरू देतात. असं ज्ञान परब्रह्मज्ञानी सद्गुरू देतात हो. भित्यते सर्व ग्रंथी, सगळ्या ग्रंथी संशय मिटून जातात. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की ते देण्याला फक्त परब्रह्मज्ञानी सद्गुरू समर्थ आहे. मग म्हणून म्हटलंय उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. असं हे ज्ञान सद्गुरू देतात. गुरुविणे अनुभव कैसा कळे. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विण देव न तुटे संदेह, गुरुविणे अनुभव कैसा कळे. पुढे आणखी महत्त्वाचं सांगताय, तपे विण दैवत. तपे विण दैवत. तप, तप म्हणजे आपला व्यवहारातला अर्थ आपण पाहतो. तप म्हणजे तपश्चर्या असं आपल्याला वाटतं. तपे विण दैवत, दिधला विण प्राप्त, ही पुढची ओळ आहे. तपे विण दैवत. आता तपशब्दाची काय व्याख्या आहे? तपशब्दाची व्याख्या संस्कृतमध्ये अशी सांगितली आहे, आगते स्वागतम कुर्यात गच्छन्तं न निवारयेत. काय? आगते स्वागतम कुर्यात गच्छन्तं न निवारयेत. एतत् समासेन तत् तपः
उत्तमम. हे उत्तम तप आहे. काय? आगते स्वागतम कुर्यात. जे आपल्याकडे स्वकुशीने आलंय स्वागत करा. गच्छंतम, जे आपल्यापासून चाललंय जाऊ द्या. गतम न शोच्यम गच्छंतम न निवारयेत एतत् तत् उत्तमोत्तमम तपः. ते उत्तम तप आहे हो. येणारं ते स्वागत करा, जाणाऱ्याला जाऊ द्या. म्हणजे सगळी द्वंद्व सहन करणं हे तप आहे श्रोते हो. हातात माळ घेऊन जप करणं नाही, सगळी द्वंद्व सहन करणं, हे मनाला आत्म्याला सवय असणं, स्थायी भाव असणं, हे तप आहे. तपे विण दैवत. या तपाशिवाय दैवत नाही मिळत. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. केवढं मोठं आहे हे. आपल्या गृहस्थाश्रमाला महत्त्वाचा नियम आहे हा. दिधल्या विण प्राप्त. तुम्हाला दिल्याशिवाय काही प्राप्ती होणार नाही आहे. काहीतरी द्या, काहीतरी घ्या. दिधल्या विण, दान दान दान. दिधल्या विण प्राप्त म्हणजे तुम्ही त्याला आवळा द्या आणि त्याच्याकडनं कोहळा घ्या असं नाही म्हणायचं आहे. द्या, भरपूर द्या. देणाऱ्याचे हात हजारो असावे. दान द्या. दिधले विण प्राप्त कसं होईल? दान. गीतेमध्ये दानाचं महत्त्व 18व्या अध्यायात. सात्विक दान, राजस दान, तामस दान. दातव्यमिती यद्दानम दीयते नुपकारिणे. आपल्यावर पुन्हा जो उपकार करणार नाही अशा माणसाला मोबदल्याची अपेक्षा न करता जे दान दिलं जातं ते खरं दान आहे. असं दान करायचं आहे. दिधल्या विणा प्राप्त कसं होईल? काहीतरी दिल्याशिवाय. द्या, तुमचा त्याग द्या, तुमची सेवा द्या, म्हणजे काहीतरी प्राप्त होईल. गुजे विणा ही तर कोण सांगे? गुज. काय गुज आहे हो? काय गुज आहे? शिष्य गेला, गुरुजवळ बसला, हात जोडले, प्रश्न विचारले. गुरुनी जे ज्ञान दिलंय ते गुह्य ज्ञान आहे. ते गुह्य ज्ञान आहे. ते गुह्य ज्ञान आहे. जे तपश्चर्या करून मिळणार नाही ते गुह्य ज्ञान आहे. ते या जगाचं सार आहे. आणि यज्ञात्वा अमृतम अश्नुते. ते मिळालं की तुम्ही अमृत सिद्ध होता, अमृताची प्राप्ती होते. ते गुह्य ज्ञान आहे. आणि ते दृष्टांताने सांगता येत नाही. पुढे म्हणताय माऊली, ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात. तिथे दृष्टांताचा काय विषय? दृष्टांताने ते ज्ञान सांगता येत नाही. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. सत्संगती सांगितली आहे पुढे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात, साधूचे सांगाती तरुणोपाय. सत्संगतीत राहायचं श्रोते हो. 4 गोष्टी नेहमी मी सांगेल, लक्षात ठेवा. सदहेतू, सत्कर्म, सत्संगती आणि सद्ग्रंथांचं वाचन. मग आपल्याला सगळी आत्मानंदाची प्राप्ती होते श्रोते हो. शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. असं जर तुम्ही केलं, असं सद्गुरू श्रद्धा ठेवली, गुह्य ज्ञान प्राप्त केलं आणि हरिमुखाने म्हटलं तर तुमच्या पुण्याची गणतीच होणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इत्यलम.